आई 22 डिसेंबरला गेली, आजच 22 डिसेंबर आहे, आणि लगेचच एका महिन्यात पोटनिवडणूक लागली कसब्याची. आई तेव्हा आमदार होती. माझं लग्न झालं, आई गेली, त्यामुळे मला कुठेही बाहेर जायला चान्स नाही मिळाला, किंवा माझी बायकोही घरी नीट तेवढा कम्फर्टेबल झाली नव्हती, सेटल झाली नव्हती. तोपर्यंत रोज मान्यवर येतात घरी भेटीगाठी द्यायला, की बाबा आई गेल्यानंतर भेटीगाठी देतात ना सांत्वनपर, ते लोक येत आहेत. लगेच पोटनिवडणूक लागली, लगेच मला प्रचारामध्ये उतरावं लागलं. तिथे तिकीट कट झालं. पूर्ण मीडिया ग्लेअर होता. रोज मीडिया आमच्याकडे यायचं की तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही आता बंडखोरी करणार का, तुम्ही अपक्ष फॉर्म भरणार का. रोज मीडिया आमच्याकडे यायचं. बाहेर मीडिया असायचं, घराच्या बाहेर पडलं की मीडिया आमचं हे करायचं. एवढं मीडिया तिथे ट्रायल म्हणू शकतो मी माझी झाली. प्रचारात देवेंद्रजी स्वतः आले, एकनाथ शिंदे साहेब इथे येऊन बसायचे घरी, गिरीश महाजन साहेब येऊन बसायचे, बावनकुळे साहेब येऊन बसायचे. त्यामुळे लग्नानंतर आई गेली त्याचा हा सगळा विचार करायचा वेळच नाही मिळाला, किंवा आई गेल्याचं दुःख हे मला असं जाणवलंच नाही. एवढं फास्ट सगळं झालं. आणि त्यात मला निर्णय घ्यायचा होता की बाबा काय करायचं आता, आमदारकीचं तिकीट तर काय कट झालंय आपलं. पण तरी पण फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस घरी आले. ते आम्हाला म्हटले की तुम्ही थांबा, तुमच्यासाठी वेगळा विचार आहे, म्हणून आम्ही थांबलो त्या दिवशी. देवेंद्र फडणवीस फक्त म्हटले म्हणून. आणि त्यानंतर मग प्रचारात काम करणं, देवेंद्रजींबरोबर फिरणं, कारण स्वतः देवेंद्रजी इथे येऊन कॅम्पेन करत होते. मग मला तर तिथे असणं गरजेचंच आहे.